राज ठाकरे हे महायुतीचा प्रचार देखील करण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी आता आपल्यासोबत आहेत। अमोल मिटकरीजी, राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे महायुतीला, आणखी ताकद वाढणार का महायुतीची यामुळे? नाही, नक्कीच। आताच मी श्री राज ठाकरे जी यांचं भाषण आता शिवसेनेवरून ऐकलं आणि महायुतीला पाठिंबा देण्याची त्यांची जी भूमिका आहे ती निश्चितच स्वागतार्ह आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता या नात्याने मी नक्कीच त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या या पाठिंब्यामुळं महायुतीची ताकद नक्कीच भक्कम पद्धतीने वाढेल यात शंका असण्याचं कारण नाही। ठीक आहे मिटकरीजी, राज ठाकरेंचं तर संपूर्ण भाषण आता बघितलं तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केलाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केलाय। तो या अर्थानं की दोघांची इच्छा आहे की राज ठाकरेंनी महायुतीत सहभागी व्हावं, मनसेनी सहभागी व्हावं, पण त्यांनी अजित पवारांचा कुठलाही उल्लेख केलेला नाहीये। अजितदारांची या संदर्भात नेमकी काय भूमिका आहे? अजितदादांची काही वेगळी भूमिका नाही। देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी व्हावेत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी अनेकदा बोलून दाखवली आणि प्रत्येक प्रचार सभेमध्ये ते बोलतायत। ठीक आहे, त्याच्यामुळे अमोल मिटकरीजी, तुम्हाला आहे मी विनंती करतो 2 मिनिट तुम्ही थांबावा यासाठी, कारण सुनील तटकरे स्वतः आता फोनवरून आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचे। मी आधी त्यांच्याकडे जातो। सुनील तटकरेजी, महायुतीला पाठिंबा दिलेला आहे मनसेने, किती महत्वाचा निर्णय महायुतीच्या दृष्टीने हा? रावसाहेब ठाकरे यांनी जे काय